नाहीयेस माझ्याशी. का बोलू मी मीरा तुझ्याशी? परिणामांचा विचार केलायस कधी? आता ती माया आणि नर्मदा आत्या जास्त सावध होतील हे कळतंय का तुला? ते काही करू शकणार नाही. मी घेईन सांभाळ. नाही जमणार आहे तुला मीरा, तुला माहित नसेल पण मागे एकदा मायाने एका मांत्रिकाला सांगून मला कैद केलं होतं. तिने जर पुन्हा असं केलं तर काय करणार आहेस तू? कैद? ताई, तुला मग त्या मांत्रिकाच्या दावणीतून कोणी सोडवलं? मीरा तिथे नाही बाळा, मीरा आजवर तिला तिची राधाताई कधीतरी भेटेल या आशेवर जगत आली आहे. तिला जर कळलं की राधाताई या जगात नाहीये तर फार उद्ध्वस्त होईल माझी पोर. बोल ताई. ते महत्वाचं नाहीये आता, पण तू जो घोळ घातलायस त्यामुळे काहीतरी मोठं घडणार आहे असं वाटतंय मला. माया, वेळ आहे का? मी झोपले होते ना ग. मला बोलायचंय तुमच्याशी. आत्ता एवढ्या रात्री? बरं बोल पटपट, मला खूप झोप येते. अगं खेचतेस का? काय झालं? बोल तरी. मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे आणि ती सांगितल्यानंतर तुमची झोप उडणार आहे. बोल बोल, मी ऐकते. अथर्व नाशिकला गेले. माया, हे सांगायला बोलवलंस का ग तू? ऐका, अथर्व नाशिकला गेलाय पण तो जिवंत परत येणार नाहीये हे सांगते. म्हणजे त्याचा गेम ओव्हर होणार आहे ट्रॅव्हलिंग करताना. असा सेटअप लावलाय मी. अगं म्हणजे तू अथर्वला मारून टाकणार आहेस? काय गरज आहे या सगळ्याची? काय गरज आहे सांग मला. का केलंस तू असं? त्या मीराला आपण ऑलरेडी वेड ठरवलंय. आता ती मेंटल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अथर्व तिला स्वीकारणार आहे का? नाही ना. तो नंतर तुझाच होणार आहे. कशाला काही गरज काय होती करायची? पनिशमेंट आहे ही. मला चीट केलं हा, माझ्या समोर त्या मीराच्या केसात गजरा मारला. त्या स्टुपिड मीरासाठी मंजिरी मॅडमची भांडतोय, त्यामुळे त्याला हेच भोगावं लागणार आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. माया, वेदा, तू माझ्या आईला घरावर जायला का सांगतेस? ती मला जपते तुला आवडत नाही का? इतकी का वाईट झालीस तू? वेदा, आजीशी असं बोलतात का? शांत हो बरं. आई, मी आज तुझं काही ऐकणार नाही. आजी वाईट आहे तर वाईटच आहे. वेदा, काय हे मोठ्यांशी असं वागतात? वेदा, काय विचारतात तात्या? तुझ्या नवीन आईने मोठ्यांशी कसं वागायचं तुला शिकवलं नाही? ही पद्धत आहे आजीशी बोलायची? आता एक शब्द सुद्धा काढायचा नाहीये तोंडातून. तुम्ही लोकांना गप्प बसा. आता मी नाही घाबरते तुम्हाला. वेदा, ऐकून आलं का तुला? शांत बस. हे बघ, तुझा अभ्यास आहे ना, खोलीत जाणे अभ्यास कर. हा, मी कुठेही जाणार नाहीये. आजी, तुला या दोघी आवडतात ना? पण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. वहिनी, बघितलं ना तुम्ही?
ह्या मीरानी वेदाच्या मनात आपल्या सगळ्यांविषयी कसं वाईट साईड भरलंय ते. वा मीरा वा, तू आमच्या वेदाला पण नाही सोडलंस ग. माझी आई मला चांगलं शिकवते. तुम्ही सगळे वाईट आहात. आजी तू काही कर, पण मी माझ्या आईला कुठेही जाऊ देणार नाही.